नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा 11वा पाठ स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा यांचा पाठ अभ्यासणार आहोत. मी सर्वप्रथम त्यांचा एक अतिशय सुंदर असं एक अभंग भारूड मी म्हणणार आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजली पापाला, सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजली पापाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, ही धोंड्याला ही म्हणती देवता, भगत धुंडती तया चोगता, स्वतःच देती त्यास योग्यता, देव म्हणून कोणी न भजावे फुगा शेंदरी दगडाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, कुणी न रहावे खुळे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी, यासाठी ही झिजते वाणी, मी जातीचा धोबी देवा, धुईन कपडा मळलेला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हेच मागणे तुला श्रीहरी, घाम गाळी त्या मिळो भाकरी, कुठेच कुणी नको हा भिकारी, कुणी कुणाला नको ऋणकारी, कुणी न विटो नर जन्माला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. या अतिशय सुंदर अशा या गाण्यातून आपल्याला संत गाडगे महाराज यांची महती, यांचे विचार किती समाज उपयोगी होते हे आपल्या लक्षात येत आहे. गाडगेबाबा हे युगपुरुष, निष्काम कर्मयोगी, अखंड भक्तियोगी, सतेज्ञ ज्ञानयोगी, जनलोकात बाबांनी जनार्दन पाहिला, समाज पुरुषाची अभ्यंगता त्यांनी केली. बाबांचे लक्ष सदा न सदा अखेरच्या माणसाकडे होते. तळागाळातल्या माणसांपर्यंत ते पोहोचले. रूढीच्या जाळ्यातून त्यांनी धर्म मोकळा केला. समाजाच्या सांदी कोपऱ्यातील जळमटे स्वच्छ केली. बाबांनी जनशिक्षणासाठी रूढी उभारली. अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, अनाथारोग्य, अंधारुद्ध निकषांचे त्यांनी या सगळ्या निकरांना झुंज दिली. असे हे बाबा एक व्यक्ती नसून एक विचार होता. आणि खरोखरच आज समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. कृष्ण वणवा पितो, येशू सुळावर चढतो, महात्मा गांधी गोळी घेतात. बाबा असे म्हणतात की कुणी कुणाचा गुरु नाही, मला कुणी शिष्य नाही. बाबांच्या विचारानुसार कार्य करून समाजसेवा करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेची मुख्य बांधिलकी हीच आहे. समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून जनतेच्या जवळ जाऊन पोहोचणे, ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचा एक घटक म्हणून त्याचा अभ्यास करणे व त्या समाजासाठी आपल्याला काही न करता येईल, काही ना काही करता येण्यासाठी आपण झगडत राहणं, या विचाराने राष्ट्रीय सेवा हीच आपली परमेश्वराची सेवा असं नेहमीच संत गाडगे महाराजांनी सांगितलं.
मुलांनो, आज आता आपण अतिशय सुंदर अशा या संतांचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण खूप भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. आपल्याला असंख्य संत यांनी आपल्याला नेहमीच उपदेश केलेला आहे आणि समाज उपयोगी आपण कसे राहू शकतो याचा त्यांनी आपल्याला त्यांच्या वचनातून, त्यांच्या अभंगातून, त्यांच्या ओव्यातून आपल्याला नेहमी शिक्षण देत राहिलेले आहे. पहा, संत गाडगे महाराजांचा आता आपण अभ्यासूया पाठ. संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. आई बाबांनी त्यांचे नाव ठेवले होते डेबू. डेबूच्या लहानपणी वडील वारले. त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे म्हणजे संत गाडगे महाराजांच्या मामांकडे गेली. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती. काम करायचे ते अगदी नीटनेटके. आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती. काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. त्यांचे दुःख, दारिद्र्य पाहून त्यांचा जीव तुटत होता म्हणजे वाईट वाटणे. तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते. ते लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होत होते. पहा, समाजामध्ये आपण राहत असताना आपल्या आजूबाजूला आपल्या घरामधील असंख्य व्यक्ती आपल्याला दिसतात, परंतु त्याचे खरं कारण काय आहे? ते त्रासदायक, क्लिष्टदायक का होतात? तर अनेक वेळा कारण आपल्याला व्यसन दिसून येतं. त्यामुळं कुणीही व्यसन करू नये, कोणतेही असून दे. त्यामुळे व्यसनाधीन होणं हे आपल्या शरीरासाठीच, आपल्या मानसिकतेसाठी कसं आहे, घातदायक आहे. त्यानंतर पहा, ऋण काढून सण करत होते. ऋण काढून सण काढणे म्हणजे काय? तर उदाहरणार्थ लग्न आहे तर मग कर्ज काढणे, लग्न करणे, हे कसं आहे, आपल्यासाठी अवघड होणारं आहे. रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते. कोंबडे, बकरे यांचे बळी देत होते. देबूला हे आवडत नव्हते. लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता. लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला. 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही. आपला शब्दाला वजन नाही. असे आपल्यासाठी राबते, कष्टते. आई आपल्यासाठी राबते, कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो. गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील. त्यांच्यात सुधारणा होईल. वयाच्या 19व्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराला सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वागू लागले. गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले. समाजात लोकांत जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत. त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. बाबा कसे दिसत? डोक्यावर शुभ्र चांदीचा रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसायला एक लुंगी, एका पायात कापडाचा बूट तर दुसऱ्या पाय अणवाणी, हातात एक काठी आणि गाडगे हात सदा नमस्कारासाठी जोडलेले. पहा, अशी हे गाडगे महाराज यांची थोडक्यात या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. असे या गाडगे महाराजांचा आपण थोडक्यात आता परिचय पाहिलेला आहे. मुलांनो, यामध्ये मग गाडगे महाराजांचा या ठिकाणी दिलेला आहे की जन्म कोठे झालेला आहे,
त्यांचे मूळ नाव काय आहे, ते मामाकडे कशा पद्धतीने काम करत असत, कोणतेही काम करण्याची त्यांची पद्धत वेगळी होती. पुढे जसजसे त्यांना समजू लागले, उमजू लागले, तसतसं त्यांना त्यांच्या समाजामध्ये जवळपासच्या लोकांमध्ये काय चुका आहेत हे त्यांना जाणू लागले. सगळ्यात महत्त्वाचे त्यांनी शिक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले. आता आपण पुढील पाठ पाहूया. संत गाडगे महाराज कुणी पाय धरू लागले की काय करत, निघून जा, तिथून बाहेर पडत असत. कारण की आपल्यामध्ये देव नाही, तर आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहोत आणि त्यांच्या शिक्षणातून ते नेहमी काय करत असत, समजून सांगत असत. अशा पद्धतीने पहा, या ठिकाणी पाठामध्ये काही अवघड शब्द आलेले आहेत. पुढील पाठ आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.